मध्ये एकच सांगेन, काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार, तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो। जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे, जे BPL खाली आहेत 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू। त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील। सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील। आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण ही योजना राज्यात सुरू केली। या योजनेचे महाराष्ट्रातून राज्य सरकारचे व मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत होत असून परभणी शहरातील मी एक छोटासा शिंदे अल्पसंख्याक सेनेचा शहराध्यक्ष या नात्याने या निर्णयाचे स्वागत करतो। यापुढील देखील असेच निर्णय घेताना या आधी देखील महामंडळामार्फत ST महिलांना 50%, वयोवृद्ध 65 वर्षांना फ्री प्रवास, राज्याची आणखीन काही योजना आहे जे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते पोहोचत नाहीत किंवा जनतेला माहीत होत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे। लाडकी बहीण 1500 रुपये महिना दरमहा आमच्या बहिणीला भेटणार आहे। त्यामुळे राज्यातील जनता व महिला अतिशय मुख्यमंत्री यांच्या निर्णयावर मनापासून अभिनंदन करत आहेत आणि मी स्वतः ह्या निर्णयाचे स्वागत करतो। धन्यवाद। आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का शिवसेना शिंदे गुट ने किया महाराष्ट्र राज्य और कुशाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जब से मुख्यमंत्री एक लाड़की बहन की कमान संभाली है तब से उन्होंने एक से बढ़कर एक साहस्य निर्माण के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को योजना की राज्य में सराहना हो रही है। शिंदे सरकार के इस फैसले का परभणी में शिवसेना शिंदे गुट के अल्पसंख्यक शहर अध्यक्ष सलीम इनामदार ने स्वागत किया है। उन्होंने आगे बोलते हुए कहा है कि ST बस 50 रुपये महिला राज्य कल्याण निगम के लिए मुफ्त और ये महाराष्ट्र सरकार है जिसने 65 साल के लोगों को ST बस मुफ्त दी है। सलीम इनामदार मीडिया को संबोधित करते हुए बताया है कि ऐसी कई योजनाएं हैं, सरकार लोगों के लाभ के लिए कई योजनाएं ला रही है, सलीम इनामदार ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया। आपको हमारी रिपोर्ट कैसी लगी कमेंट कर ज़रूर बताएं और इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए। अगर आपने हमारा चैनल मेरा महाराष्ट्र लाइव को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए और ज़्यादा से ज़्यादा अपने व्हाट्सएप ग्रुपों में हर जगह शेयर कीजिए। धन्यवाद। सब्सक्राइब करना ना भूलें।